हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज व्लॉग खूप सकाळी सकाळी चालू करते. म्हणजे जशी मी गाडी शिकायला लागले ना तसं आता 15-20 दिवस झालं की म्हणजे मी गाडी तर महिना झाला शिकते, पण 15 दिवसांनी ह्यांनी माझ्या हातात दिली होती. सो आता 15-20 दिवस झालं आम्ही रोज सकाळी 5 किलोमीटर इकडं चक्कर मारत असतो. आणि खराब रस्ता आहे. ते म्हणतात की चांगल्या रस्त्याने तर काही चालवतं कोणीही सरळ, पण खराब रस्त्याने चालवता यायला पाहिजे. त्याच्यामुळे ते प्रॅक्टिससाठी रोज सकाळी मला 5 वाजता म्हणजे 5 किलोमीटर तरी चालवायला लावत असतात. आणि घरापासून इथपर्यंत ते इथपासून घरापर्यंत म्हणजे थोडीशी गर्दीची पण प्रॅक्टिस होते असं आहे. आणि फार भारी वाटते, काहीतरी आपण नवीन एखादी गोष्ट शिकतोय आणि खूप छान वाटते. आता मी आमच्या बांधकामावर आले. तो मी आजपर्यंत कधीही बांधकाम आम्ही करतोय हे सांगितलेलं नाही आहे ब्लॉगमध्ये, आणि आज सांगते. एक म्हणजे आम्ही जे राहतोय ते पण घर आमचंच आहे, आणि आत्ता आम्ही हे बांधकाम करतोय ते पूर्णपणे भाड्याने द्यायला करतोय. म्हणजे फ्लॅट काढतोय, 5 फ्लॅट 3 मजली बांधकाम आहे. आणि आत्ता 2 मजले झालेत, 3रा मजला लवकरच सुरू होईल. मजले म्हणजे फक्त स्लॅब असं झालं आहे. आणि ते तिकडं पार्कमध्ये व्यायाम करत असतात, सो तिथं खूप माणसं असतात. त्याच्यामुळे मी इथं येते. आणि इथं जे 2 मजल्याच्या पायऱ्या आहेत ते एक 10-15 वेळेस खाली उतर खाली वर चढ असं करायच्या. आणि झालं व्यायाम. त्यातच खूप घाम निघतो, सो वेगळं काही करायची गरज पडत ना. चला तर मी माझा व्यायाम करते. सकाळ सकाळी वातावरण पण खूप फ्रेश असतं, म्हणजे अशी मोकळी हवा असते आणि छान वाटतं. बाकी दुसरा व्यायाम करायच्या ऐवजी आणि तिथं व्यायाम पण नाही दुसरा करू शकत. सो मी खालीवर करत असते एक 10 ते 20 वेळा. आणि 10 मिनटात पूर्ण व्यायाम केल्यासारखा घाम निघतो. आणि नंतर एक 10 मिनिट हवेला बसायचं आणि यायचं घरी. मग फ्रेश वाटतं दिवसभर. संपलं का? चला आता जेवण करा. मी व्हिडिओ केला तुझा. हाय, गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग आबूट. किती शान मध्ये मोबाईल बघायला बघितलं. शहाणपणा, ढंपुनी. असं एक 5-10 मिनिट देत असते मी टॅप तिला. आणि रात्री जेवताना एक द्यावं लागतंय. तर काय करणार. माझ्या सकाळचं काम आवरलंय आणि माझा नाश्ता राहिलेला आहे. आणखीन हे सगळ्यांचा नाश्ता झालाय, पण मी नाश्ता नाही केलेला. तर तिकडून आलं की परत फ्रेश व्हा किंवा नाश्त्याची तयारी करा. एकतर सकाळी आमचं चपाती भाजीच असतं, वेगळं काही नाश्ता नाहीच नसतंय. पण मी सकाळी सध्या जेवण करत नाही, म्हणून मी आता मटकी वगैरे असं काहीतरी खाईल. पण शेजारच्या आंटीना हळदी कुंकाला बोलवलंय, सो मी तिकडे जाऊन येते. पिल्लू, साऊ, मी जय बाप्पा करून आले त्या आजीकडून. साऊ माऊ, मी जय बाप्पा करून येते त्या आजीकडून. ओके दिदून तू बस. आले मी 5 मिनिटात. आता आंटीनं मला बोलवलं होतं, पण तिथं गेल्यास असं काहीतरी सगळं दिसलं मला. सो मी त्यांना विचारलं की हे काय आहे म्हणून. तर त्या म्हणल्या की आता मला लेक नाही आणि तू आहेस जवळ, तर मग मला तुझं म्हणजे हे करायचं, धोंडे जेवण काय म्हणतात ते, अधिक मासामध्ये करतात पूजन लेकीचं, ते सगळं करायचं. आणि त्यांनी चक्क पाय धुण्यापासून सगळं केलं. आणि छान वाटलं मला पण. म्हणजे थोडंसं हे पण वाटलं की कशाला उगाच आंटी. ते म्हणले असू दे गं, तू जवळ आहेस त्याच्यामुळं करते, एवढं काय त्याला. मग ठीक आहे म्हणलं. आणि परत त्यांनी माझी ओटी भरली.
आता मी तुम्हाला म्हणलं की मला आंटीनं हळदी कुंकाला बोलवलं आहे. मग मला असं वाटलं की धोंड्याच्या महिन्यामध्ये असं हळदी कुंकाला ओटी भरतात सुवासिनींची, तसं आहे काही की. मग त्या म्हणलं ये पटकन ये आत्ताच. आणि मी अशी गेले आणि त्यांनी ॲक्च्युली माझं धोंडेदान केलं आहे, कारण ते मला मुलगी मानतात, त्यांना मुलगी नाही आहे. आणि त्या पण चेडीच्याच आहेत, सो तेव्हा मुलगी मानतात. आणि त्यांनी जसं लेकीला अनारसे, ती एका प्लेटमध्ये अनारसे, ते सगळं दिलं आहे मला. आणि ही त्यांनी दिलेली साडी पण खूप छान आहे. आणि आय लव्ह द कलर. हा माझ्याकडं मग बिलकुल म्हणजे ह्या कलरची एक पण साडी नाही आहे माझ्याकडं. आणि साडीपेक्षाचा ब्लाऊज पीस जास्त आवडला मला. बघ असा क्रशचा आहे. सो थँक्यू आंटी. आणि मी नंतर नाश्ता करायला घेतला आणि सौला झोप लागली होती. सो ती मला म्हणत होती की मम्मा झोपायला चल. मी म्हणलं मला खाऊ दे काहीतरी, नंतर आपण झोपू. मग त्या मॅडमला एवढी गडबड होती की म्हणली थांब मम्मा मी तुला खाऊ घालते. म्हणून मग तिचं आपलं चमच्यावर चमचे माझ्या तोंडात घालणं चाललं होतं. म्हणजे तिला झोप लागली, सो मी पटपट खावं, यामुळे हे सगळं चालू होतं तिचं. फोनमध्ये कशी दिसणार ना. सौ मला खाऊ घालतील. तिनं दिदूला पण खाऊ घालेली आहे. तर दिदू म्हणाली की मम्मानी सकाळीपासून काहीच खाल्लं नाही, मला थोडं थोडं खाऊ घाल. अशा असतात लेकी, म्हणून पाहिजे असतात लेकी. अरे बाबा हो हो, एक मिनिट. आणि मला तर वर्ल्डच्या बेस्ट पोरी भेटलेल्या आहेत. आय एम सो लकी, यु नो. सानवी, यु नो, विथ लाईक अ ब्लश. खरं तर ह्या बिटक्याला झोप लागली, तिला पटकन झोपायला द्यायचे, म्हणून तिने मला खाऊ घालायला घेतलंय. खा मम्मा, धर. मम्मीला खाऊ घालत आधी मला खाऊ दे. केवढं घातलं तेवढं चावणार आहे का तुला? तुला तेवढं मला एवढंच, म्हणजे तुझ्या साईजचा घास मला घाल, माझ्या साईजचा घास तू घे. कधी कधी ना सगळा बाजार असून, फ्रीज भरलेलं असून पण आपल्याला आठवत नाही की भाजीला काय करावं. आणि मी असं स्क्रोल करत होते, सो मला पातोळीची भाजी दिसली आणि तीच मी आज करते. तर कांदा, खोबरं, लसण, अद्रक आणि मिक्सरमध्ये त्यात थोडीशी जिरा पावडर आणि धने पावडर हे सगळं बारीक करून घेतलं. म्हणजे फोडणीचा जी काय पातळ भाजी करायची असते त्याचा मसाला करून घेतला. आणि आता मी पातोळ्या करण्यासाठी तर बेसन घेतले, त्याच्यात मीठ घालते आहे, नंतर त्याच्यात थोडीशी हळद घालते आणि कोथिंबीर मी चिरून घातली होती त्याच्यात. आणि एक चांगला गोळा तयार करून घेते. आता बेसन पीठ ना फारच स्टिकी असतं, सो थोडंसं हार्ड जातं त्याचा गोळा करायला, पण तरी पण हळूहळू थोडं थोडं पाणी टाकत केलं ना तर होतं व्यवस्थित. सो इथं मी तेच करत होते. मिक्सरमधून जो काही मसाला काढला होता तो तेलामध्ये चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि नंतर मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून त्याला असं थोडं ते हे करायचं, तेल सुटू द्यायचं. आणि तोपर्यंत आपण पातळ्या लाटून घ्यायच्या. आता जेवढी भाजी तुम्हाला पाहिजे, जर 1 ग्लास भाजी लागत असेल तर किमान 1.5 ग्लास तरी तुम्हाला त्याच्यात भाजी करावी लागेल, कारण पातोळ्या पण त्याच्यात शिजणार असतात. सो त्याला थोडा अर्धा ग्लास लागतं, त्याच्यामुळे ही भाजी थोडीशी जास्त करायची. आणि मग ते शिजून वगैरे होती चांगली. आता बघा एक साईड लाटली होती आणि दुसऱ्या साईडला सगळं पीठ तसंच होतं. सो मग मी दुसरी साईड जरा पीठ झटकून घेतलं आणि नंतर पीठ लाटली आणखीन, आणि छान झाली होती. आज पहिल्यांदा एवढं माझ्याकडून की पिठाचा गोळा पण चांगला झाला आणि मी लाटून पातोळ्या केल्या. एवढ्या वेळेस तर असं झालं ना की मी उलटण्याने खरडून ते काढलंय आणि कसं तरी फक्त कसलाही आकार फक्त भाजीत टाकलाय आणि तशा पातोळ्या खाल्लेल्या आहेत. सो पहिल्यांदा मी अशा चांगलं मस्त पिठाचा गोळा करून कट करून असं पातोळ्या छान केलेल्या आहेत. आणि भाजी पण एकदम झणझणीत झाली होती हे बघा. आणि नंतर शिजल्यास पण मस्त असे आम्ही जेवण केले. आणि आम्ही जेवण करतोय आणि बसतोय तोपर्यंत चांगलं ऊन होतं, पण अचानकच नंतर आभाळ आलं आणि पाऊस सुरू झाला.
आता खूप दिवस झाले होते की सासूबाईचा फोन येत होता माझ्या की कांदे काढलेत आणि तुमची घेऊन जावा, परत खराब होतात आणि ते तुम्हाला काही आवडत नाहीत म्हणून. मग आम्ही आज परत अचानक प्लॅन ठरला की गावाकडं जाऊया. आणि बघा इकडं तर काहीच पाऊस नाही, म्हणजे वाशीला पण असं झालं की पाऊस आला आणि 5 मिनिटात तर बंद पण झाला आणि ऊन पण पडलं, असं झालं. आणि इकडं तर एक थेंब पण नव्हता, पण वातावरण एवढं छान होतं. आणि आमचा हा घाट एक 15 दिवसांनी हा घाट इतका सुंदर दिसेल ना की काय सांगू. मला ह्या घाटात थांबून थोडंसं बसायला तर खूप आवडतं. मस्त थंड हवा येते इथं. आणि ह्या घाटापर्यंत मी गाडी घेतली, जिथून घाट सुरू होतो तिथून मग हे म्हणले राहू द्यात. आणि खूप मोठ्या मोठ्या गाड्या येत होत्या, त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे, हायवेनी एवढी फास्ट. आणि पहिल्यांदा मी आज 5व्या गेअरवर गाडी घेतली होती 60-70च्या स्पीडनं. त्याच्यामुळं म्हणलं चला ती एक नवीन गोष्ट केलीच आहे, आपण घाटातून घ्यायची काही गरज नाही आहे. हे आमचं गाव आहे हिवरा. आणि पावसाळ्यात तर इथं एवढं भारी वाटतं ना, मस्त. आता पवनचक्क्या झाल्यात आणि वर जाऊन बसायचं. पवनचक्क्यामुळे प्रत्येक डोंगरावर आता रस्ता झाला आहे, सो तुम्ही प्रत्येक डोंगरावर जाऊन बसू शकता. आणि एवढं छान वाटतं इथं. पोळ्याला आम्ही जेव्हा येतो ना तेव्हा मस्त हिरवळ झालेली असती सगळीकडे. आणि गाव जवळ जरी असलं ना तरी ह्यांच्या कामामुळं त्याच्यामुळं आम्हाला सणावारालाच तिकडं जाण्यात येतं. आम्ही काय असं म्हणजे सारखं पण नाही जात. सासू सासरेच माझे, त्यांना वेळ भेटेल तेव्हा येत असतात. आणि नंतर कांदे घ्यायचे होते आम्हाला, सो इथं पण वातावरण होईल होतं पावसाचं, म्हणून आम्ही जास्त वेळ थांबलो नाहीत. तसं चालत, कारण पाऊस काही सरळ येतच नाही आजकाल, कसाही वाकडा तिकडा पाऊस यायला लागलाय. त्याच्यामुळे म्हणलं चला घरी पटकन. आणि घरी आलो होतं, आता कांदे एवढे भारी आले होते तर मस्त भजे तळले आणि भजे आणि चहा एन्जॉय केला आम्ही. सो वातावरण पण तसं म्हणजे पाऊस पडून गेलता ना, सो आमच्यात असं आहे की पाऊस पडला की भजे झाले पाहिजे बाबा, म्हणून आम्ही ते भजे करायला घेतले होते. मी आलो आहे, कांदे आणण्यासाठी गेलो होतो गावाकडं. खूप दिवस झालं, म्हणजे सासूबाईचा फोन आला की कांदे काढलेत घेऊन जा. परत राहिलं की तसंच राहतं. आणि घरचे कांदे पण सगळे संपले होते. सो आणि कांदे एवढे छान होते, मोठे मोठे ना. तर जस्ट आलो आहे आणि मी कांदा भजी करायला घेतलेत. हे फ्रेश व्हायला गेलेत. मला आता मस्त गरमागरम कांदा भजी खाऊ, कारण मग अशी पाऊस पण पडून गेलाय, वातावरण पण छान आहे. जरा डायटिंग करायला घेतलं की आपल्याला वातावरण सापडतं काहीतरी तेलकट गोड खायला, आणि तेच सुरू आहे आता माझं. चला आजसाठी एवढंच. आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करा. कीप वॉचिंग. बाय.